आटपाडी तालुक्यातील शिक्षक उत्तम जाधव आणि संतोष हेगडे यांच्यातील वैचारिक वाद आता थेट गाव आणि समाजावर आला आहे। वाद इतका टोकाला गेला आहे की आता गावचा सन्मान आणि समाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे। आटपाडी तालुक्यातील आवळाई गावचा एक इसम संतोष सुखदेव हेगडे, ज्याला गावानं बाहेर काढला, जो गावाकडे उजळ मात्यानं सध्या जाऊ शकत नाही, गावातनं एका केलेल्या कृष्णकृत्यामुळं तो फरार होता, असा हा तो इसम। शिक्षक उत्तम जाधव यांनी संतोष हेगडे यांच्यावर वैचारिक टीका करताना वैयक्तिक आयुष्याशी संबंधित वक्तव्य केलं आणि याच वक्तव्यावरून गावात मोठी खळबळ माजली आहे। आता जे काय बोलले ते सगळं खोटं आहे। आता मी जे ऐकलं ते सगळं खोटं आहे। त्याच्यामध्ये असे म्हटले की ते संतोष हेगडे यांची आईचं निधन झालं होतं आणि त्या टायमाला इथं गावामध्ये जी अंत्यविधी होती, तर त्या अंत्यविधीच्या वेळेला त्यांना पाणी सुद्धा पाजण्यासाठी विरोध केला। नाही, ही सगळी चुकीची बातमी आहे। तुम्ही तिथं आम्ही होतो ना तिथं। हो, आम्ही तिथं होतो की। असं काही सुद्धा नाही, काय नाही, असं काहीच कृत्य घडलेलं नाही। या वक्तव्यावर उपसरपंच दिलीप नाना हेगडे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले, उत्तम जाधव यांनी हेगडे समाज आणि संपूर्ण गावाची बदनामी केली आहे। त्यांनी तत्काळ समाजाची व गावाची माफी मागावी। येवटी जाधव यानं जे आमच्या हेगडे समाजाची बदनामी केली व माझ्या आवळाई गावची बदनामी केली, तर त्यानं इथं आवळाईमध्ये येऊन माफी मागावी। राजकारणामध्ये तो संतोष हेगडे ते काय असेल ते तुम्ही ते बघायचं, पण आमच्या समाजाची आणि आमच्या गावची बदनामी यानं का केली, इथं येऊन त्यानं रीतसर माहिती घ्यायची होती। गावातील नागरिकांनाही या वक्तव्याचा प्रचंड रोष आहे। आम्ही बोललो तेव्हा गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं, समाजाची बदनामी करणं कोणालाही मान्य नाही। नाही, ती सगळा चुकीचा दावा आहे। असं काही झालेलं नाही। सर्व समाज बांधव आलते, सर्वांनी तो जो काही विधी आहे ते सर्वांनी मिळून केला। समाजाचे सगळे जे लोक आहेत सगळे एकत्र आलते। जे अंत्यविधी असेल, मातीचा कार्यक्रम असेल, सगळ्यांनी मिळून केलेला आहे। हो, कार्यक्रम माझ्याकडं त्या कार्यक्रमाचे फुटेज पण आहे। अंत्यविधीला जी काही लोक आलती त्या अंत्यविधीच्या यात्रेचा माझ्याकडे फोटो सुद्धा आहे। म्हणजे माती दिवशी जी काही पब्लिक आलतं त्या पब्लिकचा एक मी फोटो सुद्धा काढून ठेवलेला माझ्याकडे। तर एकंदरीतच शिक्षक उत्तम जाधव यांनी केलेलं वक्तव्य आता केवळ वैचारिक वाद न राहता गाव समाजाच्या सन्मानाचा मुद्दा बनला आहे। पुढे ते माफी मागतात की अजून वाद वाढवतात हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे। त्याचबरोबर उत्तम जाधव यांच्या वक्तव्याला संतोष हेगडे पुढे काय उत्तर देणार हेही पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे।